शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या वतीने महिलांच्या आरक्षण विधेयक विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन। आज शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या महिला जिल्हा प्रमुख रुक्मिणी अबिगेर यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयकावर काँग्रेस पक्षाने विरोधात मतदान केल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेविरोधात लोकशाही मार्गाने निषेध व्यक्त केला। तसेच आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक जोडे मारो आंदोलन करण्यात आले। या निषेधांमध्ये काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करण्यात आला। सदर आंदोलनात सांगली जिल्हा महिला अध्यक्षा रुक्मिणी अबिगेर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या आंदोलनात जिल्हा संपर्क प्रमुख सुनीता मोरे, लतिका शेंगणे, पायल पाटील, हसीना मुल्ला, उषा वारे, आशा पवार यांच्यासह मिरज शहर प्रमुख किरण राजपूत, गजानन मोरे, रवी मोरे, यश पाटील, विनायक यादव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संसदेमध्ये काल नारी शक्ती विधेयकाचं मांडणी करण्यात आली। या मांडणीला काँग्रेस पक्षाचे तसेच सर्व विरोधकांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान करून या देशातील सर्व महिलांचा अपमान केलेला आहे। यांना महिला मतदार म्हणून मान्य आहे, पण महिलांना देणारे अधिकार यांना मान्य नाहीत। यांनी आमच्या महिलांचा, समस्त देशातील महिलांचा या काँग्रेस पक्षानं, राहुल गांधीनं आमचा अपमान केला आहे। आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये या देशातील सर्व महिला नागरिक मतदार या काँग्रेसला त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत असं या ठिकाणी मी नमूद करते। शिवसेनेनं नेहमीच महिलांची बाजू घेतली आहे। लाडक्या बहिणींच्यासाठी सुद्धा शिवसेना रस्त्यावर उतरली। आज महिलांचा ज्या वेळेला आरक्षणाचा विषय आला, 33% आरक्षण तुम्ही देऊ शकत नाही, महिलांना तुम्ही समान मतदार महिला आहेत, पण या ठिकाणी महिलांना तुम्ही त्यांना सन्मानाची वागणूक देत नाही, आम्हाला आमचे अधिकार देत नाही। पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये महिलांना नेहमीच वगळलं जातंय। आज या ठिकाणी काँग्रेसनं दाखवून दिलं की महिला ह्या शेवटी त्यांना कुणाचाही आधार मिळू शकत नाही आणि नरेंद्र मोदी साहेबांनी आम्हाला आधार देण्याचा प्रयत्न केला। आमचे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा महिला विधेयकासाठी खूप प्रयत्न केले। आदरणीय शिंदे साहेबांनी सुद्धा महिला विधेयक संमत होण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण या काँग्रेसनं आपली चाल टाकली आणि या महिला विधेयकाला विरोध केला। अशा या काँग्रेसचा जाहीर शिवसेनेच्या वतीनं आम्ही इथं निषेध करतो। राहुल गांधी हा काल 17 एप्रिल लोकसभा या इथे झालेलं विधेयक, नारी शक्ती विधेयक, या 33% आरक्षणावर जे जाहीर केले देशाचे श्रीमान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे घोषणा केली, तो घोषणा या काँग्रेसच्या या राहुल गांधीला बघवसं झालं नाही। पण आतापर्यंत 3 वर्ष झालं आमचे एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या बहिणीसाठी अहोरात्र ओतून घेतले, त्या बहिणींना त्यांनी रात्रंदिवस त्या बहिणींना सपोर्ट केले 1500 रुपये प्रमाणे, आणि ज्या काही गरीब रोजगारासाठी रोजगार राबवले, आतापर्यंत गोरगरीब बहिणींसाठी त्यांनी राबत आलेले आहेत। हे त्यांना कदापि बघवसं झालेलं नाही। हेच रोष धरून त्यांनी आज 33% महिलांना आरक्षण मिळतोय आणि हे आपण कदापि व्हायला द्यायचं नाही म्हणून ह्यांनी विचार करून जो त्यांनी फेटाळला, जो मतदान करून त्यांनी फेटाळायला लावलं, पण हे कदापि हे आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे गप्प बसणार नाहीत। आणि नरेंद्र मोदीजी साहेबांनी पण हे ग्वाही दिल्यात, हे आले किती गेले किती, आणि घोडा मैदान अजून पण बाकी आहे, अजून पण मी हे दाखवणार आहे। आणि ह्याच महिला यांना या विधेयकावर बोलवून ह्या महिलांचं खच्चीकरण जे करणारे आहेत त्यांचं खच्चीकरण केल्याशिवाय ह्या आपल्या महिला गप्प बसणार नाहीत। कारण त्यांना पोटात दुखते की गोरगरीब महिला, अनुसूचित महिला, ST महिला, ह्या ज्या गोरगरीब महिलांसाठीचे विधेयकमध्ये 33% आरक्षण देण्याचा जो आदेश दिला, तो आदेश मोडीत काढण्याचा हे राहुल गांधींनी हे काम केलेलं आहे। पण देशाच्या तमाम करोडो बहिणींच्या समोर हे आलेलं आहे। किती नालायकपणा, नीचवृत्तीपणा केलेला आहे हे दिसून आलेलं आहे। ह्याच बहिणी यांना उत्तर देणार आहेत आणि ह्याचं
छडा लावल्याशिवाय आमचे देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेबांनी हे ग्वाही दिलेलं आहे आणि लवकरच्या लवकर हे आरक्षण आपलं पूर्णपणे होणार आहे. हेच आमचं सत्य आहे. जय महाराष्ट्र.